रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे असे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नलावडे यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. रामकृष्ण हरी महाराज. नमस्कार. रामकृष्ण हरी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, संतांच्या सरही भूमी महाराष्ट्र भूमी. याला शेकडो परंपरा आणि आशीर्वाद लाभलेले आहे. या भूमीमध्ये कीर्तन परंपरेचा मोठा वारसा आणि वसा संतांनी दिलेला आहे. अशा कीर्तन परंपरेचे असणारे पाईक उपासक आज आपल्या भेटीला आलेले आहेत. महाराजांचं जे संपूर्ण चरित्र आणि प्रवास आहे तो आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे आज आपण त्यांना निमंत्रित केले. महाराजांचा सुरुवातीला आपण थोडी पार्श्वभूमी आणि त्यांचा अल्प परिचय जाणून घेऊया. महाराज, आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपला थोडा अल्प परिचय करून द्यावा. प्रथमतः चोरगे महाराज, मला आपण या स्टुडिओमध्ये बोलावलं त्याबद्दल प्रथमतः मी आपला अत्यंत आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं थोडंसं वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा, ज्ञानोबराया तुकोबराया यांच्याबद्दल समाजाला तर ज्ञात आहेच, त्याबद्दल काय दुमत नाही आहे. तरीसुद्धा एक वेगळ्या स्वरूपातून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि थोडंसं मला माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला काय ज्ञान आहे त्यातून मी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. माझं नाव लक्ष्मण सुदाम नलावडे. बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये जावली तालुक्यामध्ये माझं गाव आहे. सातारा जिल्ह्यामध्ये. आणि सातारा जिल्हा म्हटलं की तुम्हाला काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. जवळच बाजूला सज्जनगड आहे, महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, वाईचा गणपती आहे. असा अत्यंत सातारा जिल्ह्याबद्दल एक शुरांचा शौर्य भक्ती कला नाही, थोडक्यात भक्ती आणि शक्ती यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. वा. अशा सातारा जिल्ह्यामध्ये आणि जावली तालुक्यामध्ये सर्जापूर असं एक छोटंसं गाव आहे. पाचवड वगैरे उडतरे स्टॉप, तिथून आतल्या बाजूला गेले की माझं गाव लागतं, कुडाळच्या शेजारी. वा. असं अशा दिव्य सातारा जिल्ह्यात आपण राहता. होय. त्या ठिकाणी आपण हे भक्तीचं रोप उगवलं. येवलेचं रोप लावले आदारी, दयाचा वेलू गेला गगनावरी. हा जो मोगरा भक्तीचा तुम्ही फुलवला, त्याचं जे बीजारोपण आहे त्या कीर्तन परंपरेचं, याची सुरुवात कुठून झाली? तर त्याबद्दल महाराज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बीजारोपण म्हणावं तर थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. वारकरी संप्रदाय जिथून सुरू झाला, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया, किंवा तुका झालाशे कळस. वा. आपल्या मूळ संप्रदायाचे संस्थापक हे ज्ञानोबराय आहे. वा. आणि माऊलीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला कल्पना आहे, वैश्याच्या गावा न जाता, दशेची वाट न पाहता आणि बालपणीचं सर्वज्ञता वैरता येते. वा. 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरासारखा महान ग्रंथ ज्या माऊलीने आपल्यासमोर ठेवलाय. वा. तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं? मज पामराशी काय थोरपण आणि पायाची वाहन पाय भरी. त्यांचे आपण पायिक आहोत आणि त्यांना समोर ठेवूनच आपण आपल्या मार्गाचं त्याच मार्गाने आपण जात आहोत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंता कोटे काही. आणि संप्रदायाचा कळस म्हणजे आपले तुकोबाराया. वा. ही दोन दैवत डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल वारकरी संप्रदायामध्ये करावी लागते. पण याचं बीजारोपण कसं झालं? कीर्तन केलं पाहिजे, कीर्तनाची आवड निर्माण होणं, ती मशागत कशी झाली? घरामध्ये काही वारसा परंपरा? वारसा म्हटलं तर माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची मिराशेगा देवा, वा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, वा, या उक्तीप्रमाणे माझी आजी, माझे आजोबा किंवा माझे वडील, माझी आई हे सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. वा. म्हणजे आमच्या घराण्याला एक वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्याबद्दल काय दुमत नाही. माझे वडील भजनामध्ये पेटी वाजवायचे, आजही आहे. त्यांचं 75 वर्षाचं वय. वा. म्हणजे तो वारसा आहेच, ते त्या मानावंच लागेल. अंगोअंगी मोराला छंद. वा. हे काय वावगं ठरणार नाही. खरोखरच. आणि अत्यंत बालपणामध्ये मी भजनामध्ये 5वी-6वीला असल्यापासून पेटी वाजवतोय. मग त्या भजनातून मला थोडेसे वाटलं ह्या माध्यमाकडे आपण यावं. त्यातून ज्ञानाचा प्रचार होतो, भक्तीचा प्रचार होतो, समाज प्रबोधनाचं कार्य कीर्तन माध्यमातून करता येतं. हे अत्यंत बालपणामध्ये मला ते बिंबलेलं आहे माझ्यावर. पण हे कीर्तन केलं पाहिजे, कीर्तनाची आवड, गादीवर उभं राहायचं, फेटा बांधायचा, तुकोबरायांचा अभंग सोडवायचा, हे कसं काय तुम्हाला? कसं आहे,
आमच्या गावामध्ये एक दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिरामध्ये प्रथम जे पारायण सुरू झालं मी 6वी 7वीला असण्याच्या दरम्यान, तर त्यावेळी आमचे गुरुवर्य शंकर महाराज काळभोर, हा लोणी काळभोरचे महाराज, लोणी काळभोर, पुण्यातलं लोणी काळभोर. हा पुण्याच्या बाजूला लोणी काळभोर आहे, हडपसरच्या अलीकडे, बरोबर आहे, हडपसरच्या पुढे. बरोबर. तर ते महाराज सरजापूरमध्ये आले होते. ते दत्त मंदिराच्या उद्घाटनाकरता म्हणा किंवा मग ते सप्ताह वगैरे करायचा होता त्यावेळी. अरे वा. पारायण व्यासपीठ महाराजांच्याकडे होतं. अरे वा. आणि मग 7 दिवस चांगले नामांकित कीर्तनकार आमच्या गावामध्ये आले. त्याच्यामध्ये गुरुवर्य हरिभक्त पारायण निमराज महाराज जाधव असतील, कीर्तन महर्षी आपण ज्यांना म्हणूया, त्याचप्रमाणे गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले, सिद्धबेट आळंदी, हरिभक्त पारायण भानदास महाराज तुपे, वारकरी संप्रदायाचे मला वाटते अध्यक्ष पाठीमागे कोणीतरी होते रामेश्वर शास्त्री, अशी सगळी त्या काळातली महान मंडळी ज्येष्ठ कीर्तनकार सरजापूरला येऊन गेले आणि अशा महात्म्यांचे पाय माझ्या गावाला लाभले. ते खरोखर आमच्या गावचं भाग्य म्हणावं लागेल. त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. शंकर महाराज सुरशे त्यांनी मशागत केली या जमिनी. हा, मग ते पारायण जेवढं आमच्या गावामध्ये दत्त मंदिरामध्ये सुरू झालं तेव्हा मी लहान होतो. अच्छा. मग ज्ञानेश्वर वाचायला बसायला जावं, टाळाला उभं राहावं महाराजांच्या पाठीमागे. वा. तिथून ती प्रेरणा माझ्या मनामध्ये थोडंसं आलं की आपल्याला हा मार्ग स्वीकारायला अडचण नाही. अच्छा. असा एक भाग आहे. आणि आमचे वडील आई धार्मिक असल्यामुळं ते सगळे महाराज लोक आमच्या घरी मुक्कामाला यायचे. अच्छा. त्यांचा सत्संग मिळाला. अच्छा. आणि या सत्संगामुळे थोडीशी माझ्या मनामध्ये अशी प्रेरणा निर्माण झाली की काय नाही, हा पेशा सुंदर आहे, समाज प्रबोधन करता येतंय, बरोबर, मान सन्मान आहे. आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, खाणे को मिष्टान्न मिले, खाणे को मिष्टान्न मिले, हर कोई लागत पाव, अखेर वैकुंठ में जाओ. अरे वा. सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि दुसरा एक भाग असा आहे महाराज, कीर्तन असा विषय आहे, आपण जर सिनेमा नाटक पाहिलं तर सिनेमा असतो उजेडामध्ये आणि पाहणारा असतो अंधारामध्ये. बरोबर. पडद्यावर उजेड असतो, बरोबर, पाहणारा कुठे असतो, अंधारामध्ये असतो. नाटक उजेडामध्ये असतं, पाहणारा अंधारामध्ये असतो. कीर्तन असा एकमेव विषय आहे की सांगणारा आणि ऐकणारा प्रकाशामध्ये असतात. वा. याचा अर्थ असा आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे. म्हणून अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. वा, सुंदर. असं त्यामुळे मला या कीर्तनाकडे थोडंसं जाऊन काहीतरी प्रबोधन करता येईल. एक व्यवसाय म्हणून मी या कीर्तनाकडे पाहिलेलं नाही. माझी ती साधना आहे आणि साधना म्हणून मी कीर्तन करतो. आवड, साधना, आवड आहे, साधना आणि घरातला लाभलेला वसा वारसा, त्या ज्येष्ठ कीर्तनकारांचा लाभलेला सहवास आहे. मग शंकर महाराज आले, तिथून मग महाराज पारायण संपलं आणि लोणीमध्ये रामनवमीला सप्ताह असतो राम मंदिरामध्ये. तर त्यावेळी महाराजांनी निमंत्रण दिलं की तुम्ही या सप्ताहाला बघा सप्ताह कसा असतो आमच्या गावचा. बरोबर. त्यावेळी मी त्या सप्ताहाकरता लोणी काळभोरमध्ये गेलो. ते 7 दिवस ती कीर्तन वगैरे ऐकली लोणी काळभोरमध्ये. तुम्ही राहिले साताऱ्यावर? हा, तिथे राहिलो 7 दिवस मी. त्यावेळी मी 7वीला असेल. अच्छा. आणि मग आळंदीतले संस्थेतले विद्यार्थी. तुम्ही एकटेच गेले होते? नाही, माझे एक मित्र बरोबर होते. अच्छा. हा. आणि मग आळंदीतले विद्यार्थी संस्थेतले जयराम बाबांच्या तिथे आले होते. अच्छा. त्यांचे धोतर सुंदर असं, तो नेहरू सरट, कपाळाला गंध वगैरे सगळं पाहिलं. करवती काठाचं उपारण, हा, करवती, सगळं शृंगार आपल्या वारकरी संप्रदायाचा. हे सगळं पाहायला मला आनंद वाटला की आपल्याच वयाची मुलं आहेत, त्यांचे लोक पाया पडतात, ते गोड असा हरिपाठ करतात. हे सगळं अत्यंत मला फार समाधानकारक वाटतं. आणि ते समाधान पाहून मी ठरवलं की काय नाही, आपण या संप्रदायामध्ये प्रवेश करावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. आणि त्याच वेळी सप्ताह झाल्याबरोबर मी महाराजांना विनंती केली, शंकर महाराजांना, की मला माळ घालायची. वा. तुळशी माळ गळा, गोपी चंदनाचा टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. वा. आणि मी माझ्या घरी न विचारता, महाराज वैशिष्ट्य ऐका, घरी कुणालाही कल्पना न देता तिथूनच महाराज मला आळंदीला घेऊन गेले. त्यावेळी सिद्धबेटामध्ये विद्यार्थी असायचे. वा. प्रवास चालू झाला, तो प्रवास सुरू झाला. सिद्धबेटामध्ये पहाटे 4-3:30 वाजता सुमारास आम्ही गेलो. इंद्रायणीमध्ये स्नान झालं. माझी ओळख बाबांशी करून दिली शंकर महाराजांनी. आणि जयराम बाबा भोसले, वैराग्य मूर्ती, त्यांच्या हातून माझ्याकडे तुळशीची माळ मी धारण केली. त्याचा मला अभिमान आहे. जयराम बाबांचा आशीर्वाद मिळाला, खूप 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 आशीर्वाद. आणि शेवटी आयुष्याचा जय झाला. जयराम बाबांचा आशीर्वाद मिळाला, शंकर महाराजांचा आशीर्वाद मिळाला. आणि मग आता पुढं काय, माळ घातली म्हणजे काम संपलं असं नाही, काम सुरू झालं, काम चालू झालं तेव्हापासून. जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो, एकदाच लग्न झालं नाही, उद्यापासून सुरू झालं असं. तसं माळ गळ्यामध्ये आली, तिथून माझ्या संप्रदायाचा प्रवास सुरू झाला. तर पुढं काय करायचं,
एक तर माझं छोटंसं गाव आहे खेडेगाव सर्जापूर, तिथं कुठल्या सुविधा नसतात, बरोबर. प्रशिक्षण घेता येत नाही, म्हणजे वारकरी हो, वारकरी संप्रदायाचं संप्रदायाचं. असं काय नव्हतं तिथं. आणि मग प्रवासाची सोय हा. वगैरे. आणि मग शंकर महाराजांच्या मध्यस्थीनं म्हणा, ओळखीनं म्हणा, त्या काळातली अत्यंत ज्यांनी आकाशवाणीमध्ये, पुणे आकाशवाणी त्यावेळी गाजलेलं ते फार मोठं होतं त्या काळामध्ये. तिथं आकाशवाणीवर ज्यांचं पहिलं कीर्तन झालं किंवा वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन आकाशवाणीमध्ये ज्यांनी आणलं ते अच्छा. हरिभक्तपारायण कीर्तन महर्षी निमराज महाराज जाधव. त्यावेळेसची सोय होती. ते त्यावेळी आमच्या रेडिओची. गावी येऊन गेले होते. हा. आणि मग शंकर महाराजांनी सांगितलं की विद्वान व्यक्ती तुम्हाला मिळेल ते म्हणजे निमराज महाराज जाधव. बरोबर. आणि महाराजांनी मग मला पुण्याला पाठवलं, शिवाजीनगरला. तुकाराम पत्ता महाराज मिळाला तुम्हाला? तुकाराम महाराज पादुका त्यांच्या बाजूला महाराज राहत होते. तिथं मी गेलो त्यावेळी सर्वसाधारण 8वी 9वी असेल. तो पत्ता तुम्हाला ज्ञानाचा मिळाला? तो ज्ञानाचा पत्ता मिळाला आणि माझं भाग्य म्हणावं लागेल. महाराजांच्याकडे मी गेलो, त्यांनी माझा स्वीकार केला. तशी आमची घरची परिस्थिती बेताची. म्हणजे पुण्यापर्यंत प्रवास करणं, ते वाट खर्चीला पैसे, ती फी वगैरे देणं, ते आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं आणि त्या काळात शक्य पण नव्हतं. बरोबर. पण त्यावेळी महाराजांची ओळख झाली, निमराज महाराजांची. आणि त्यांनी मला असं मार्गदर्शन केलं की महाराज तुम्ही एक काम करा की महाराजांची जवळजवळ 80 पुस्तकांचं प्रकाशन आहे. वा. निमराज महाराजांचं 80 पुस्तकांचं प्रकाशन आहे. बरोबर. आणि सगळ्यात विशेष गोष्ट, आज आपली जी जोग महाराजांची संस्था आहे आळंदीमध्ये, तिथे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा, त्यांचे ते गुरुबंधू आहेत. वा. आणि कुरेकर बाबा आणि निमराज महाराज जाधव यांनी पंढरपुरामध्ये शिक्षण घेण्याकरता ते एकत्र होते. एवढा महाराजांचा अधिकार आहे. आणि अशी व्यक्ती मला मिळाली, माझं भाग्य आहे. वा. महाराजांना मी सांगितलं माझी परिस्थिती नाजूक आहे, मी इतक्या लांब येऊ शकत नाही, पैशाची अडचण आहे. त्यावेळी महाराजांनी त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं त्यावेळी ती पुस्तकं मला दिली. मला सांगितलं ही पुस्तकं तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून विकत जावा, त्यातले निम्मे पैसे तुम्हालाच ठेवा, वा, निम्मे पैसे मला पाठवा. वा. आणि मग ते माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून ते पुस्तकं विकून ते पैसे महाराजांनी पाठवले. आणि आणि त्या तिथपासून पुस्तकांमधून पण तुम्ही काही आकलन केलं? तीच पुस्तकं संग्रह ठेवली. कीर्तन कसं करावं, फेटा कसा बांधावा, तिथं ज्या गावामध्ये आपण जातोय तिथं काय आपण केलं पाहिजे गेल्यानंतर, हे सगळं मार्गदर्शन मला अभंग पुस्तकातून कसा मिळालं. सोडवायचा, हो हो हो, त्याची सूची, दृष्टांत. अत्यंत. आणि दुसरा, महाराजांनी सांगितलं विद्यार्थी त्यालाच म्हणतात, विद्यार्थी सुखी नसतो, सुखी असतो तो विद्यार्थी नसतो. वा. त्यावेळी महाराजांनी तो श्लोक सांगितला की ज्ञानतृष्णा, विद्यार्थी कसा असावा, हो. ज्ञानतृष्णा, गुरवनिष्ठा, सदा अध्ययन दक्षता, वा. एकाग्रता, महत्वेच्या, विद्यार्थी गुण पंचका. त्यावेळी महाराजांनी सांगितलं तुम्हाला विद्यार्थी व्हायचं असेल हे गुण तुमच्या अंगामध्ये असले पाहिजेत. आणि त्या अवलंबाच्या तुम्ही सुरुवात केली? त्या अवलंबाला सुरुवात केली मी आणि त्याचं मला निश्चित फलश्रुती मिळाली. पहिलं कीर्तन तुम्ही कुठे केलं? हा, पहिलं कीर्तन आमच्या गावामध्ये पूर्वी माझे वडील ग्रंथ वाचायचे. बरोबर. श्रावण महिन्यामध्ये खेडोपाडी त्यावेळी टीव्ही सारखं माध्यम नव्हतं. कोणता ग्रंथ? हा, पांडव प्रताप असेल, रामविजय असेल, हरिविजय असे ग्रंथ, भक्तिविजय असे ग्रंथ ते वडील आमचे लावायचे. गावामध्ये एक शिक्षक होते, त्यांच्या घरी तो ग्रंथ चालायचा. अच्छा. आणि त्या ग्रंथाच्या सांगतेला पहिलं मी कीर्तन केलं. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल. मी शाळेतून जर घरी आलो महाराज, तर शाळेतून घरी आल्यानंतर माझे एक मित्र गावामध्ये होते, त्यांच्याकडे ढोलकी होती. ती ढोलकी घेऊन आम्ही असं बाहेर कीर्तनाला जायचो. ढोलकी आणि मृदंग देतो कोण, आणि मृदंग नव्हताच गावामध्ये त्यावेळी. तर ते ढोलकी असायची, ते त्याला बायांची गाणी म्हणतात, काळूबाईची गाणी ढोलकी वाजवली जातात. मांड नावाचा एक प्रकार त्या काळामध्ये होता. एखादी जखम गोंधळी आणि जागरणामध्ये तो प्रकार नाही, तो प्रकार वेगळा मला. मांड असा प्रकार असायचा, एखाद्या बाईला काय जखम झाली, एखाद्या पुरुषाला काय जखम झाली तर ते म्हणायची मांड झाली. मग ते देवऋषी वगैरे बोलवायचा, त्याला ती ढोलकी वाजते. ती ढोलकी आम्ही घ्यायचो. विना वगैरे तर नव्हताच, टाळ पण नाही, तर मग एक बुलबुल असायचं, त्याला बँजो आपण म्हणतो, बुलबुल. अरे बापरे. तुटकं, त्याला एक टाळ असायची. अरे बापरे. विस्वरा करता ते बुलबुल आम्ही घेऊन जायचो. अरे. ढोलकी. आणि गावाच्या बाहेर एक आमचं घर आहे असं. अच्छा. त्या घरामध्ये रोज मी 30 मिनिटं कीर्तन करायचो. अरे बापरे, फारच खडतर प्रवास. हा, खडतर प्रवास आहे. 30 मिनिटं कीर्तन. ते माझ्या घरी त्याची कल्पना अजिबात नव्हती की तुम्ही शिकताय, शिकतोय वगैरे असं. 30 मिनिटं कीर्तन करताय. रोज एक नवीन अभंग पाठ करायचा, त्याच्यावर 30 मिनिटं बोलायचं. आणि चुकून जर आपल्या ढोलकीचा आवाज कुठं रस्त्यावर गेला
आणि एखादा माणूस आला तर आपलं काय चाललंच नाही, टॉवेल सोडायचं आणि खाली बसायचं. अरे बापरे, वा. असं. पण तो असाध्य ते साध्य करीत करीत साहस साहस आणि कारण अभ्यास तुका म्हणे. ती रंगीत तारीख तुम्ही तिथे केली. ही रंगीत तालीम. कालांतरानं आमच्या वडिलांच्या कानावरती गोष्ट गेली की असा प्रकार चालू आहे आणि अच्छा. आपल्या मुलाला कीर्तन करण्याची इच्छा आहे. अच्छा. असं मग जिथं ग्रंथ सुरू होता श्रावण महिन्यामध्ये त्या गुरुजींच्या कानावर माझ्या वडिलांची गोष्ट करतात की माझ्या मुलाला वाटतं कीर्तन करावं. मग त्यांनी ते नियोजन केलं आणि त्या ग्रंथ सांगतेलाच बरोबर आहे. माझ्या कीर्तनाचं आयोजन समाप्ती सोहळा. मग त्या गुरुजीने नियोजन केलं आणि माझ्या वडिलांनी की कीर्तन माझं वा ठेवायचं. आणि मग ते टाळ मृदंग वगैरे स्पीकर वगैरे लावला गेला. त्यावेळेस मृदुंग आणला मग. हा दुसऱ्या गावातून आणला. आमच्या बाजूला कळंब नावाचं गाव आहे तिथे तो मृदंग आणला. आणि कीर्तन उभं राहिलं. फेटा तर नव्हताच, बांधता पण येत नव्हता ना. मग ते गावातील एक वृद्ध ग्रस्त होते गावामध्ये, त्यांचं ते असं उपरण्यासारखं लांब असं ते असतं धोतर, ते आणलं. ते वडिलांनी माझे ते गुंडाळलं मला. धोतर पण काय बऱ्यापैकी नसता येत नव्हतं. धोतर नेसलो मी. मला वाटतंय 16-15-16च्या आसपास, 16 वर्ष माझं वय असेल कदाचित. तेव्हा तो कीर्तनाचा सोहळा झाला. अत्यंत आणि खरोखर म्हणजे त्यावेळी मी जे कीर्तन 2 तास केलं, कुठलंही दडपण न घेता महाराज माझं पहिलं कीर्तन मी यशस्वी केलं. वा. अभंग कोणता घेत होता तेव्हा? येवोनी नरदे हा विचारावे सार, धरावा पैदल भजन मार्गी. वा. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांची पाय दिन व्हावी. वा. तिथून तुम्ही संतांच्या चरणावरती लीन झाला. हे माझं पहिलं कीर्तन झालं. आणि तिथून प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मग त्या काळामध्ये गाजलेले कीर्तनकार आमच्या जिल्ह्यामध्ये होते अकबर महाराज. अच्छा. अकबर महाराज ज्येष्ठ कीर्तन. हा, शेख मुस्लिम होते ते. जुने कीर्तन. त्यांचे एक शिष्य होते सतीश मिस्त्री ओझरडेकर म्हणून. त्यांच्या कानावर माझी ती गोष्ट गेली की सर्जापूरमध्ये कोणीतरी मुलगा कीर्तन करतोय. अरे वा. ते मला भेटण्याकरता सर्जापूरमध्ये आले. अच्छा. आणि माझी भेट घेतली. मला विचारलं तू कीर्तन करतोस का? नाही म्हणलं आता पहिलंच केलंय. हरकत नाही म्हणे, तू व्यासपीठ चालवशील का? अरे बापरे. मला आणखीनच आनंद वाटला. सुरुवात झाली. हा, सुरुवात. व्यासपीठामध्ये 7 दिवस त्या गावात थांबायचं, ते सगळं ज्ञानेश्वरी वाचायचे वगैरे. मी लगेच स्वीकारलं त्याला. म्हणजे ते स्वीकारलं मी. तो संतांनी मार्गच दिला. हा. मग त्या गावामध्ये जाताना मग ती खाकी चड्डी वगैरे आमची आता संपली होती. आता धोतर, मस्त पैकी धोतर, तू नेहरू शर्ट वगैरे असे चांगलं. तुम्हाला जे लोणी काळभोरला तो पोशाख आवडला होता, तो तुमच्या अंगावर पोशाख आला. आणि त्याच पोशाखामध्ये मी त्या गावात पहिलं पाऊल टाकलं. त्या गावाचं नाव आहे भोगवली. अच्छा. डोंगराच्या कडेला मस्त गाव आहे छोटस. अच्छा. तालुका जावली, जिल्हा सातारा. अच्छा. तुमच्याच ह्याच्यात. होय. त्या गावामध्ये मी गेलो. तिथं ते व्यासपीठ वगैरे मी चांगल्या पद्धतीने स्वीकारलं. आणि त्या सप्त्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा मला त्याने दिली होती. ते दुसरं कीर्तन. ते माझं दुसरं कीर्तन. वा. पण त्या 7 दिवसामध्ये म्हणजे अभिमानानं मी सांगेन 7 दिवसामध्ये माझं कीर्तन 1 नंबर झालं. वा. त्या 7 दिवसात कीर्तन असताना. हो. आणि मग त्या गावाचा जो तरुण वर्ग जो होता माझ्या वयाचा, त्यांची माझी मैत्री जमली. अच्छा. आणि सप्ताह झाल्यानंतर महाराज विशेष म्हणजे त्या छोट्याशा गावामध्ये 1 महिन्यानंतर काही कारण नसताना त्यांनी माझं कीर्तन वर्गणी जमवून ठेवलं. अच्छा. हे त्या गावचे माझ्यावर उपकार आहे. अशी खूप सारी महाराष्ट्रात गावं आहेत की जिथं तुम्ही 20-30 वर्ष कीर्तने केली आणि त्यांची नाळ तुमच्याशी जोडलेली आहे. आणि काही घरं पण अशी आहेत की तुमच्यावर प्रेम करतात. त्याचं कारण असं आहे महाराज की मी ज्यावेळी कीर्तन स्वीकारलं तर त्या काळामध्ये तो प्रकारही नव्हता. बरोबर. पैसे तर अत्यंत कमी मिळायचे. बरोबर. 51 रुपये 100 रुपये अशी त्या काळात. आताची परिस्थिती फार वेगळी आहे. आताची परिस्थिती फार वेगळी आहे. आणि ज्या गावामध्ये कार्यक्रमाला गेलो तर पैसा हे थोडस मी बाजूला विषय ठेवला. बरोबर. आणि माणसं जोडत गेलो. वा. म्हणजे तिथे गेल्यानंतर कोणाला पैसे मागून न घेणे. त्यामुळेच हा 30-40 वर्षाचा प्रवास तुमचा आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाणं. बरोबर. खडतर काय आलं प्रसंग तरी त्याच्यावर वाट पाडून पुढे निघून जाणं, तडजोड करणे, या सगळ्या गोष्टी मी स्वीकारल्या. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी खूप कीर्तन केली. तुम्ही महाराष्ट्रात सध्या प्रसिद्ध आहात. त्याच्यामध्ये एक कारण आहे, तुमची जी कीर्तनाची धाटणी ती थोडी वेगळी आहे. बरोबर आहे. तुम्ही जे कीर्तन करता, अभंग घेता, ते सगळे कूट अभंग आहे. बरोबर आहे. तुमचा सध्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा अभंग चिंचेच्या पानावर बांधलेले देऊळ. आता त्या चिंचेच्या पानावर देऊळ कसं बांधायचं, देऊळ केवढं, चिंचेचा पान केवढं, मग हे कसं काय तुम्हाला हे चिंतन काय महाराज? कीर्तन असा विषय आहे, एकांतामध्ये साठवावं लागतं आणि लोकांतामध्ये आठवावं लागतं. वा. सुंदर. एकांतामध्ये साठवावं लागतं आणि लोकांतामध्ये आठवावं लागतं. वा. आपला बराचसा वेळ काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, हे सगळे ज्ञानेश्वरी ग्रंथ, भागवत, तुकोबरायांचा गाथा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आपण शोधावं लागतो.
बरोबर. समुद्रामध्ये रत्न आहेतच, त्याबद्दल काय दुमतच नाही, ते शोधावं लागतं. पण हे कूट अभंग सुटतात कसे तुम्हाला? हा, आता या ज्येष्ठांचा तुम्हाला सहवास लाभला, तुम्ही संस्थेत कोणतेही गेले नाही, तुम्ही निमराज महाराजांच्या पुस्तकांचा अभ्यास केला? नाही असं नाही. मग मी निमराज महाराजांच्याकडे परीक्षा दिलेल्या आहेत. अरे वा. जसं आता महाराजांनी पुण्याला भारतीय विद्यापीठामध्ये कीर्तन विषय आणला, बरोबर. हा सगळ्याला ज्ञात नाही ना तो. मी पण त्याचा विद्यार्थी आहे. हा, याचा अर्थ काय झाला, आता जोग महाराज संस्थेमध्ये तुम्ही गेला हो. तर गुरुवर्य शांती ब्रह्म हा. कुरेकर बाबा, हो. त्यांच्या ज्ञानाबद्दल शंकाच नाही, हो. शांती ब्रह्माबद्दलही शंका नाही, इतका ज्ञानाचा साठा त्यांच्या जवळ आहे. पण तेच ज्ञान महाराजांच्याकडे उपलब्ध आहे ना. आणि त्यावेळी पुण्यामध्ये त्यांनी विद्यालय चालवलंय, कीर्तनाचं बरोबर. विद्यालय पुण्यामध्ये होतं महाराज. बरोबर आहे. ज्यांना तुकाराम पादुका हा, चालीचे, बरोबर. त्या संस्थेमध्ये महाराजांचा मी 4 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. वा. हे तुम्ही विद्यार्थी मी सुद्धा स्वतः 4 मी वर्ष. त्या महाराजांचा मी कीर्तन विशारद विद्यार्थी आहे. वा. म्हणजे तुम्ही ते शिकलेत. पण हे कूट अभंग जे सुटतात ते काही वेगळंच चिंतन त्याला लागतं. हा, वेगळं चिंतन लागतं महाराज, त्याला एक विचाराची बैठक असावी लागते. वा. प्रमाण वेगळी असतात. नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकार हा. आहेत. एक, मला जे वाटतं ते सत्य आहे का, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. वा. आत्मप्रचिती, बरोबर. मी जे बोलतो ते योग्य आहे का, बरोबर. आणि मला योग्य वाटून काय उपयोग नाही. बरोबर. वारकरी संप्रदाय बंधन आहे, वा. पाहुणे ग्रंथ करावी कीर्तन. बरोबर आहे. त्याशिवाय मान्यता देत नाही. आपल्या वक्तव्याला जर शास्त्राधार नसेल तर ते वारकरी संप्रदाय घरी धरत नाही. संत वाक्य आहे, ते संत वाक्य प्रमाण मानूनच बोलावं लागतं, नाहीतर मग आक्षेप घेतला जातो. तर समजा मी जे बोलतोय ते खरं आहे का, हे जर मला संशय आला तर महाराजांना विचारलं पाहिजे. बरोबर. जे माझे गुरु आहेत त्यांना विचारलं पाहिजे बरोबर आहे का हे. बरोबर. ते सांगतील हे बरोबर आहे. आणि तिथे जर मला संशय निर्माण झाला तर मी शास्त्र पाहिलं पाहिजे. शास्त्राला प्रश्न विचारायचा नसतो, हा सिद्धांत आहे. आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, त्या 3 मार्गातून ते शोधलं जातं. बरोबर. त्या 3 मार्गामध्ये बसलं तर कुठं अभंग सुटतो. बापरे. असं नाही की मी जे बोलतोय तेच खरं आहे, आक्षेप घेतील लोक. पण त्याच्यामध्ये माझे अनेक अभंग गाजले. चिंचेच्या पानावर बांधलेले देऊळ, वा. तो प्रसिद्ध आहे. नाताच्या घरची उलटी फोन, वा. पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून, वा. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला गेले, हंडा शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराने त्याशी गिळले, वा. हंडा खाऊन भात टाकेला, बकऱ्या पुढे देव कापेला. बरोबर. हे अभंग मी सोडवले. मुंगी उडाले आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला, विंचू पातळा शिजाय, शेष माता वंदे पाय, माशी व्याली घार झाली, देकोणी मुक्ताई हसली. हे अभंग आहेत. वा. तुकोबरांचा आणखीन एक अभंग मला आठवण म्हणून सांगतो मी. एक ब्रह्मचारी गाढवा झंबता, हाणून या लाता पळाले ते, वा. गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे झाले जग माझी. हे सगळे चिंतनीय हे अभंग, चिंतनीय कूट अभंग अभंग. आहेत. परत व्यभिचार प्रकरणातले काय अभंग आहेत. हो. परपुरुषाचे सुख भोगे तरी, हो. उतरून करी घ्यावी शिस. वा. किंवा आदिल्या प्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टिकली. हे अभंग आहेत. त्याच्यानंतर खेळ्या प्रकरणातले काय अभंग आहेत. बरोबर. नव्हे त्याचे कैसे झाले रे खेळ्या, खेळ्या. नाही त्याची दिसू लागले रे, आरोप होते रूपाश आले, जीव शिव नाम फावले रे, जोपनाकारने केली बायको, तिने एवढे वाढवले रे. हे सगळे अग्निपरीक्षाच आहे. पण हा, आणि हे कूट अभंग म्हणजे आपुलीच आवडी धरून खेळ्या, आप आपण ते व्याले रे. वा. हे सगळे अग्निपरीक्षाच आहे. पण अग्निपरीक्षा आहे. कूट अभंग म्हणजे अग्निपरीक्षा. सोनं त्यालाच म्हणतात महाराज ज्या अग्नीमध्ये तपासून पाहिलं जातं, वा. त्याला सोनं म्हणतात. बरोबर आहे. आणि म्हणून म्हणजे अलीकडच्या कीर्तनकारांना हे फार उद्बोधक आणि प्रेरक ठरेल नाही महाराज, की कोणतीही टिप्पणी नाही किंवा ठरलेले प्रमाण, ठरलेला ढाचा, पाठांतर याच्या व्यतिरिक्त हे सगळे अभंग आणि हा सगळा प्रवास. आज काय झालंय म्हणजे बोलू नये विषय ते, परंतु थोडंसं कीर्तनाचा जो दर्जा आहे, तो दर्जा खाली येऊ नये ही दक्षता प्रत्येक महाराज लोकांनी घ्यायला हवी. वा. एवढंच मी सांगेन. आताच्या नवोदित कीर्तनकारांसाठी तुम्ही काय सांगसाल? महाराज मला एक सांगा, ज्या मुलाचं वय 10 वर्ष असतं, 12 वर्ष असतं, आणि तो मुलगा सांगतो संसारात दुःखमुळे चौकडे इंगळ, हा जर विषय त्या विद्यार्थ्यांना मांडला, मी कोणाबद्दल टीका करत नाही, माझा विषय पण तो नाहीये. नाही, बरोबर आहे. हा, तर त्यावेळी त्या बाळाला त्यातलं ज्ञान किती असतं संसाराबद्दल त्याला ज्ञान किती आहे? अनुभव शिवाय आपण तुका म्हणे चाखोनी सांगे, हे प्रमाण आहे महाराजांचं. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. वा. हा जो भाग आहे. आणि मग
थोडासा तो दर्जा घसरता कामा नये एवढंच मी या ठिकाणी सांगेन. मला बाकी कोणाबद्दल नाही असं बोलायचं. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलं, एवढी विस्तृत आपण छान या ठिकाणी चर्चा केली. आपला आणखी चिरंजीव एक महाराज मला सांगावं असं वाटतं, मला वाटेल म्हणजे तुम्हाला विचारताय म्हणून थोडंसं 1-2 मिनिटं जास्त वेळ घेतो मी तुमचा. कोरोनासारखी महामारी आली प्रचंड. बरोबर कोरोनामध्ये लाखो लोक गेली. बरोबर त्यावेळी कीर्तनं बंद झाली, हो धार्मिक कार्यक्रम बंद झाले. परंतु मग त्यावेळी चित्रपट सृष्टीतले काही कलावंत होते, नाना पाटेकर होते, हम्म. मकरंद अनासपुरे होते. हम्म. तिने समाजाला बऱ्यापैकी काही मदत सुद्धा केली त्या काळामध्ये. पण तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, ज्यांना लोक मानतात, ज्यांना ते बोलतील ती पूर्व दिशा आधी ठरली जाते, असे काही कीर्तनकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. तर त्यावेळी त्या लोकांना सुद्धा थोडंसं जे काही गोरगरीब वारकरी आहेत त्यांच्या काळात काहीतरी करायला हवं होतं, ही कुठेतरी मनामध्ये खंत लागून राहते. बरोबर आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना अशी बरोबर. मोठी मोठी माणसं आहेत आपल्यामध्ये. बरोबर. आता पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे महाराज. आज पॉकेट सुद्धा त्या पद्धतीने मिळतात. बरोबर आहे. काही लोकांनी 40,000 रुपये, 50,000 रुपये, 30,000 बरोबर. रुपये कीर्तन सांगायला लागलं ते ब्रह्म उभं करतात. हम्म. परंतु या सगळ्या ज्ञानाचा किंवा त्यांच्या संपत्तीचा काही लोकांच्या करता काय उपयोग झाला का, हे जर आपण पाहिलं तर थोडीशी आपल्या पद्धतीने निराशा पडेल. त्याचा जाणीव असं माझं व्यक्तिगत मत मांडतो मी. थोडंसं परकड मत आहे. नाही. बरोबर आहे. परंतु जे वारकरी गरीब होते किंवा आमच्यासारखे कीर्तनकार जे आहेत ते आम्ही पैसे ठरवत नाही ना. बरोबर आहे. लोक देतील त्यात आम्ही समाधान मानतो. हो बरोबर. आज आमच्या कुटुंबावर काय समजा एखादं संकट आलं, काही दवाखाना पाठीमागे लागला, तर त्यावेळी थोडंसं मग निराशा होते निराशा मनाची. होते. मनाची. मग असं एखादं मोठा दवाखाना प्रचंड असा पाहिजे वारकरी संप्रदायाचा, बरोबर की आहे. तिथं सोयी काहीतरी उपलब्ध असाव्यात. बरोबर आहे. मग ज्यांना शक्य आहे, मोठे मोठे महाराज बघा आपल्या क्षेत्रामध्ये आहेत, भागवताचार्य आहेत, अनेक मोठ्या पदव्या आहेत. अशा लोकांनी छोट्याशा वारकऱ्यांच्या करता काहीतरी केलं पाहिजे. बरोबर इथं आहे. आपला समाज थोडासा कमी पडतो वारकरी संप्रदाय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आता पत्रकार वगैरे जे असतात त्यांना सुद्धा एस टीमध्ये बऱ्यापैकी ते जागा उपलब्ध असतात प्रवास करताना. ही शीट पत्रकारांची आहे. बरोबर आहे. तशी ज्या कीर्तनकारांच्या डिग्र्या आहेत, संगीत विशारद आहेत, उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत, त्यांना निकष लावा. त्यांच्याकडे एस टीमध्ये काहीतरी सोय व्हायला हवी बरोबर आहे. प्रवासाकरता. बरोबर आहे. आता 50चा काळ संपला आमचा, आता 55 वर्ष माझं वय सुरू आहे. थोडीशी ज्यांना काही त्या संगीतातलं ज्ञान नाही, भजनातलं ज्ञान नाही, अशा लोकांना पेन्शन सुरू झाले. बरोबर आहे. आता माझी जर फाईल आपण पाहिली, सातारा जिल्ह्यामध्ये माझी 1 नंबरची फाईल आहे. पेन्शन अजून मंजूर होत नाही. हा संदेश गेला पाहिजे. हा संदेश गेला पाहिजे. जे खरोखर कीर्तनकार आहेत की ज्यांची तुम्ही तपश्चर्या पहा, बरोबर आहे. असे थोडंसं ह्या माध्यमातून जे आहेत त्यांनी थोडंसं प्रयत्न करायला हवा. बरोबर आहे. असं आज तुम्ही इथं आले, आपलं गोड असं मार्गदर्शन, उद्बोधक प्रेरक मार्गदर्शन आमच्या सगळ्या चाहत्यांना, सबस्क्रायबरला तुम्ही दिलं, त्याबद्दल अंतःकरणापासून तुमचे ऋण व्यक्त करतो. आमच्या चॅनलचे असणारे सर्वे सर्वा जे धर्माचं पालन करतात त्यांना म्हणतात धर्मराज, जे पृथ्वीवर राज्य करतात त्यांना म्हणतात पृथ्वीराज, आणि जे ज्ञानाचा निंब आम्हाला दिला ते असणारे आमचे गुरुवर्य निमराज महाराज जाधव आपल्या या ठिकाणी सद्भावनेची शाल आणि चैतन्याचं प्रतीक असणारं पुष्प देऊन आपला या ठिकाणी सन्मान करत तो आपण मान्य करावा. आणि सर्व श्रोत्यांचा सुद्धा या ठिकाणी आभाराचा भार कशाला, फुलांचा हार कशाला, आणि हृदयातल्या लोकांना ज्या शब्दामध्ये वाद आहे तो धन्यवाद शब्द कशाला. महाराज या ठिकाणी आपला सन्मान करतील तो आपण मान्य करावा. रामकृष्ण हरी.